सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या घरात बऱ्याचशा लोकांच्या घरात अगदी खूप काही रोजच्या रोज मुलांच्या किंवा नवऱ्याच्या किंवा स्वतःच्या सासू सासरे नणंद दीर जे पण कोणी आहेत अगदी रोजच्या रोज छोट्या छोट्या कारणातून कधीकधी छोटं कारण खूप मोठं होतं आणि भांडण हे अगदी टोकाच्या भूमिकेला जातं। ह्या रोजच्या रोज भांडणाचा कंटाळा येतो। कधीकधी काही लोक अगदी डिप्रेशनला जातात, कारण घरातलीच माणसं आहेत, समजावून समजत नाही, परंतु त्याच्यातली एखादी व्यक्ती अशी असते की ती व्यक्ती कोणाला काहीही बोलत नाही, फक्त सर्वांचं टेन्शन घेत बसते आणि अशा व्यक्तीला वाटत असतं की हे घर कधी बरं सुधरेल, ह्या घरातले व्यक्ती कधी बरं सुधरतील। तर कधी कधी असं होतं की आपल्याकडे पैसा तर खूप सारा येतो, परंतु त्याला जाण्याचे मार्ग भरपूर असतात आणि त्यामुळे घरात कधीतरी कटकटी होत असतात। ह्या कटकटी अगदी मोठ्या भांडणाच्या स्वरूपात जातात। त्याचबरोबर कधीकधी एखादी व्यक्ती अगदी नेहमी आजारी, अगदी नेहमी काही ना काहीतरी किरकिर त्याची घरात चालत असते आणि त्यामुळे पूर्ण घर हे डिस्टर्ब होत असतं। आपल्याला माहिती आहे, एखादी व्यक्ती जर वारंवार आपल्या घरात आजारी पडायला लागली तर ते घर पूर्ण डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे घरातलं वातावरण पूर्ण खराब होतं आणि एकदा का घरातलं वातावरण खराब झालं की त्या घरात सर्व काही अगदी त्यांच्या मनासारखं होत नसतं। सर्व कटकटी त्यांच्या मागे लागलेल्या असतात। घरात लोन होत असतो, कारण त्या व्यक्तीला आजारासाठी पैसा पुरत नसतो, आपला पगार पुरत नसतो, घरात लोन काढत असतो किंवा घरात नेहमी कटकटीचं वातावरण, गरम वातावरण आपण ज्याला म्हणतो, तो वातावरण तयार होत असतो आणि त्यामुळे घरात खूप सारा निगेटिव्हिटी सुद्धा घरात तयार होत असतात। अशा सर्व निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी किंवा घरातली रोजची रोज कटकटं, मुलांची भांडणं, सुनेची भांडणं, हे सर्व भांडणं दूर होण्यासाठी एक आज तुम्हाला मी महत्त्वाचा उपाय सांगणार। उपाय व्यवस्थित ऐकून घ्या आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा। तर काय करायचं आहे सांगताय का? आपल्या घराचं ब्रह्मस्थान म्हणजे आपलं घर जे आहे त्याचं सेंटरला म्हणजे मध्यभागी एक हा उपाय तुम्हाला करायचा आहे। ह्या उपायासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे, गाईची गोवरी जी आपण पूजेच्या दुकानात आपल्याला मिळते, आपल्या घरात सुद्धा उपलब्ध असतं, ती गाईची एक गोवरी लागणार आहे, थोडंसं शुद्ध गाईचं तूप लागणार आहे, 5 लवंगा लागणार आहेत ज्या अख्ख्या फुलवाले आहेत आणि थोडेसे भीमसेनी कापूर लागणार आहे। हे भीमसेनी कापूर आणि ह्या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहेत घराच्या ब्रह्मस्थानी। तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात किंवा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही एकदम रात्रीसुद्धा हा उपाय करू शकता, तर ब्रह्मस्थानी हा उपाय करायचा आहे। अगदीच तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही हॉलमध्ये किंवा किचनमध्ये सुद्धा मध्यभागी करू शकता। किचनमध्ये उपाय करत असाल तर गॅस असतो, त्यामुळे उपाय सांभाळून करा। तर तुम्ही ब्रह्मस्थानी बसायचं आहे, एक पणती घ्यायची आहे, त्यात ती गाईची गोवरी ठेवायची आहे, अगदी तुकडे करून ठेवली तरीही चालेल। त्यात थोडंसं आपल्याला गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर काही भीमसेनी कापूरच्या वड्या त्याच्यावर ठेवायच्या आहेत। ह्या भीमसेनी कापूरच्या वड्यांवरच तुम्हाला 5 लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे व्यवस्थित असं प्रज्वलित करून घ्यायचं आहे। हे प्रज्वलित करून घेतल्याच्यानंतर बघा, हे एकदम सर्व हळूहळू जळायला लागेल। हे जळल्यानंतर पूर्ण ह्याचा धूर धूर होतो आणि हा धूर ज्या वेळेला व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला तुम्हाला एक अजून स्तोत्र म्हणायचं आहे, कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे। हे अष्टक खूप महत्त्वाचं आहे। आपल्या घरातल्या सर्व कटकटी आहेत, सर्व काही दरिद्रता आहे, घरात नेहमी भांडणं होतात, घरात कटकटी होतात, घरात पैसा टिकत नाही, घरात नेहमी आजारपण आहे, ह्या सर्वांसाठी उपाय अष्टक म्हणजे कालभैरव अष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे। अगदीच नसेल येत तर तुम्ही यूट्यूबला लावून सोडू शकता। हे चालू असतानाच पूर्ण घराच्या कानाकोपऱ्याला तुम्हाला फिरवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला घराच्या उंबरठ्याजवळ सुद्धा हे सर्व फिरवून घ्यायचं आहे। अगदी तुम्ही शहरात किंवा गावी राहत असाल तर ओटीवर सुद्धा तुम्हाला हा सर्व धूर फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा, ही जी राख राहते, ही राख पूर्ण सर्व शांत होतं त्यावेळेला एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला टाकून द्यायचे आहे। हा उपाय तुम्हाला 21 दिवस रोजच्या रोज करायचा आहे। हा उपाय तुम्ही मंगळवारपासून किंवा शनिवारपासून सुरुवात केला तरीही चालेल। अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे। तर हा उपाय नक्की करून बघा आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या घरात होतात त्या नक्कीच दूर होतील। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।